सोडिला संसार, सोडिला संसार, माया तयावरी फार, धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे, याने घ्यावे नाम, याने घ्यावे नाम, तिसी करणे त्याचे काम। तुका म्हणे भोळी, तुका म्हणे भोळी, विठ्ठल कृपेची कोवळी, धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे। वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर्साक्षात् परब्रह्मा, तस्मै श्री गुरवे नमः। अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तं, परदाम कैवल्यमेकं तुर्यं, प्रसन्न प्रपन्नतिः देवदेवं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, पाण्डुरङ्ग करो प्रथम नमः। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदं भोज तेजस्फुदे प्रदेशं, विदेन्द्राधिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं।
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभञ्जन मारुतिनन्दन हे दुःखभञ्जन मारुतिनन्दन सुन लो मेरी पुकार पवन सुत तुलसी पारंपार पवन सुत तुलसी सोडिला संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे याने घ्यावे नाम तिसी करणे त्याचे काम तुका मने भोळी तुका मने भोळी विठ्ठल कृपेची कोवळी धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचे महामेरू असणारे वैराग्याचे ज्वलंत प्रतीक असणारे देहू निवासी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा चार चरणाचा आणि भक्तवत्सलता प्रकट करणारा हा अभंग तुमच्या सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठला विठ्ठल
अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह, भव्य दिव्य असा हा सप्ताह कितवा वर्ष आहे सप्त्याला? 20वा वर्ष आहे. छान बरं का, खूप सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे महाराज. आणि ज्यांनी आम्हाला इथं बोलवलं असे असणारे तुमच्या गावचं भूषण गायनाचार्य देखील आहेत, असे शरद महाराज यांनी आम्हाला या सेवेचा लाभ करून दिला, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देते. तुम्हा सगळ्या गावकरीच्या वतीने आमच्याकडे ही सेवा त्यांनी सोपवली, त्यामुळे त्यांना धन्यवाद देते. आणि खूप सुंदर असं हे कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमाचं निमित्त म्हणजे तुकाराम महाराज बीज या निमित्तानं हा कार्यक्रम इथं राबवला जातो. खूप छान असं नियोजन केलेलं आहे. राहिरी गाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड. खूप सुंदर असं नियोजन आहे. मला आज 5व्या दिवसाची सेवा करण्याचा मला लाभ मिळाला, त्यामुळे मी माझं परम भाग्य समजते आणि कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठला विठ्ठला. बोलण्याच्या ओघामध्ये कोणी राहिलं असेल तर समश्वी आहे. बघा, आपल्या परिसराचं भूषण असे असणारे, ज्यांची सुंदर अशी सगळ्यात पहिले चाल झाली, असे असणारे आमचे दिगंबर तात्या आणि तसेच त्यांना साथ करणारे आमचे शरद महाराज काळे आणि समस्त राहिरी गावाचे टाळकरी आणि खूप सुंदर जे इथं पखवाजावर साथ करत आहेत, मृदंग तालमणी आहेत, मृदंग विशारद, मृदंग अलंकार ज्यांचं झालेला आहे, असे आमचे महाराज अशोक महाराज, त्यांना देखील धन्यवाद देते. विनेकरी बाबा आहेत, त्यांना देखील धन्यवाद देते. सगळ्या गावकरी मंडळींना, टाळकरींना पुन्हा एकदा धन्यवाद देते. आणि खूप सुंदर असं हार्मोनियम देखील ते वाजवत आहेत, त्यांना देखील धन्यवाद देते. तुम्ही सगळे श्रोते मंडळी कीर्तन माझं ऐकण्यासाठी आलात, त्याबद्दल तुम्हाला देखील सगळ्यांना धन्यवाद देते. विठ्ठला विठ्ठला. सोडीला संसार माया तयावरी फार, धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही काय करा, संसार सोडून द्या. काय करा, संसार सोडा आणि काय करा, परमार्थ करा. सोडीला संसार माया तयावरी फार, म्हणजे सोडा, संसार सोडा. म्हणजे असं नाही की संसार सोडूनच द्यायचंय महाराज, असं नाही, संसारामध्येच राहायचंय. परंतु काय करायचंय, जेवढं प्रेम, जेवढी माया आपण त्या संसारावरती करतो ती थोडीशी कमी करायची आणि तीच माया, तेच प्रेम काय करायचं, त्या भगवान परमात्म्यावर लावायचं. यालाच काय म्हणतात तुकाराम महाराज की ते संसार सोडा, त्याच्यावरची माया कमी करा आणि तीच संसारातली माया तुम्ही काय करा, परमार्थावर लावा. जर तुम्ही असं केलं तर काय होईल, तो भगवान परमात्मा आपल्या पाठीमाग काय येईल, पाठीमागे येईल. तो आपल्या पाठीमागे राहील, खंबीरपणे उभा राहील. फक्त पाठीमागेच राहणार नाही तर पुढे देखील राहणार. तो आपलं सतत प्रत्येक काम तो करणार. धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. आपल्या मागे पुढे तो आपल्याला काय करणार आहे, सांभाळत राहणार आहे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आगाध निवाराया. तो काय करेल तर
आपल्या मागे पुढे उभा राहील आणि आपले प्रत्येक सुख जे काही दुःख आहे तो आपल्या अंगावर घेईल आणि फक्त एवढंच करेल का तर नाही, तो आपलं सुखही घेईल दुःखही घेईल, पण त्यापूर्वी आपल्याला काय करावं लागेल, त्याचं नामस्मरण करावं लागेल महाराज। याने घ्यावे नाम, याने घ्यावे नाम, जर आपण त्याचं नामस्मरण केलं तरच तो आपलं काय करणार आहे, काम करणार आहे। तिसी करणे त्याचे काम, धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे। आणि तुकाराम महाराज म्हणतात की तो भगवान परमात्मा एवढा सुंदर आहे, एवढा कोवळा आहे की मी ते साक्षात काय केलेलं आहे, अनुभवलेला आहे, असं तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात की तुका म्हणे भोळी, तुका म्हणे भोळी, विठ्ठल कृपेची कुवळी। असा तो भगवान परमात्मा काय आहे तर प्रेमाचा सागर आहे, असं तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात। हा झाला अभंगाचा शब्दशः भावार्थ। झालं आता अभंग, कीर्तनही झालं, जाऊ का मी? अर्थ कळाला ना तुम्हाला? मग कीर्तनच संपलं नाही का? विठाला विठाला हो। तर तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, रे बाबांनो तुम्ही काय करा, त्या भगवान परमात्म्याची भक्ती करा माय बाप हो। का तर आपण जर त्या भगवान परमात्म्याची भक्ती केली तर निश्चित तो भगवान परमात्मा आपलं काम केल्याशिवाय राहणार नाही। आपण सगळे सांसारिक आहात ना, मी बोललेलं कळत आहे ना? हा, मग होकार किंवा नाकार तरी देत जा, म्हणजे मला समजेल की तुम्ही हे कीर्तन ऐकता। आणि जर तुम्ही असंच बसले तर मला काय वाटेल, हा, नाहीतर तुमच्या डोक्यावरनं चाललंय, हा असं मला वाटेल। बघा काही महिला बाहेर बसल्यात, जागा होती की इथं भरपूर, विठाला विठाला बघा तुकाराम महाराज म्हणले संसार सोडून द्या, मग तुम्ही सोडून देणार का? कोण कोण सोडणार बरं संसार? हाय का कोणी इथं एखादं संसार सोडणार? एक पण सापडणार नाही, एक पण। म्हणूनच तुकाराम महाराज म्हणले सोडीला संसार, संसार सोडू नका, फक्त त्याच्यावरची जी माया आहे ना तेवढी मात्र कमी करा आणि ती परमार्थावर लावा, कारण की महाराजांना माहिती आहे संसार कोणी सोडणार नाही। त्याच्यामुळेच तुकाराम महाराज म्हणतात की सोडीला संसार, फक्त त्याच्यावरची माया काय करा, कमी करा आणि तीच परमार्थावर लावा महाराज। बघा तुम्ही सगळे संसारिक आहात, याच्यावरूनच कळलं की तुम्ही संसाराला पार चिटकलेले आहात महाराज। संसार सोडायला कोणीच तयार नाही। पण मला सांगा, संसारामध्ये सुख आहे का? संसारामध्ये सुख आहे? बर, बाबाचं म्हणलंय सुखही आहे ना दुःखही आहे। बरोबर आहे बाबा, प्रत्येक गोष्टीमध्ये सुख आणि दुःख काही टिकून राहत नाही। सुख आलं की पाठीमाग दुःख येतच, दुःख झालं की पाठीमाग सुख येतच। बघा तर आपल्याला काय करायचंय, संसारामध्ये आपण कशासाठी धडपड करतोय? सुख मिळण्यासाठी। परंतु सुख मिळतं का? तुम्ही सगळे सुखी आहात का? महिला मंडळ सुखी आहात का? चेहऱ्यावर कुठं समाधान दिसत नाही। हा झालं असेल, गहू घेऊ सगळं झालंय ना, भरपूर झालंय ना, मग काऊन टेन्शन घेता एवढं? फ्रेश बसा एकदम। कसं आहे, तुम्ही जर फ्रेश असला तर कीर्तन देखील फ्रेश होणार महाराज।
हा तर बघा, आपण संसारामध्ये एवढं चिटकून राहतो, एवढा आपण संसार करतो, एवढा धडपड करतो त्या संसारासाठी, परंतु सुख आपल्याला मिळत नाही महाराज. ऐकायचं तुम्हाला संसारामध्ये किती सुख आहे. ऐका, एक व्यक्ती होता, तो जंगलामध्ये गेला. त्या जंगलामध्ये गेल्याच्या नंतर जंगलामध्ये काय असतं, हिंसक पशु प्राणी असतात. तो जंगलामध्ये गेल्याच्या नंतर त्याच्या पाठीमाग एक वाघ लागला. त्या व्यक्तीच्या माग एक वाघ लागला. वाघ लागल्याच्या नंतर, वाघ पाठीमाग लावल्याच्या नंतर तुम्ही का त्याची वाट बघत तिथे बसणार आहे का? तो धावू लागला, पळायला लागला. वाघ पाठीमाग आहे, तो पुढे पळतोय. वाघ पाठीमाग लागलाय, तो पुढे पळतोय. पळता त्याला पुढे काही दिसत नाही, तो पळू लागला. काहीच दिसलं नाही पुढं. पळता काय झालं, अचानक एक विहीर होती पुढं, त्या विहिरीमध्ये तो पडला. विहिरीमध्ये पडल्याच्या नंतर झालं असं महाराज, विहिरीमध्ये तो पडला, परंतु त्या विहिरीच्या काठावर एक वडाचं झाड होतं आणि त्या वडाच्या झाडाला पारंब्या असतात. त्याच्या पारंब्या लटकल्या होत्या. तो खाली पडला, जसा त्याच्या हातात पारंब्या आल्या, त्या पारंब्याला त्याने धरला. पारंबी त्याने हातामध्ये धरली आणि त्या विहिरीच्या कोपऱ्याला तो आला. कडेला आल्याच्या नंतर त्या पारंबीला धरून तो एका कोपऱ्याला आला विहिरीच्या. झालं असं, त्या पारंब्या ज्या होत्या त्या हल्ल्या, कारण की तो इकडं तिकडं करत होता ना. पारंब्याच्या हल्ल्याने झालं असं, त्या झाडाच्या खोडाखाली एक मोहोळ बसलेलं होतं आणि तो पाला असा इकडं तिकडं हल्ल्यामुळे त्या मोहोळच्या काय झाल्या, माशा उठल्या. हा त्या माशा उठल्या महाराज. माशा उठल्याच्या नंतर त्याला चावू लागल्या. कोणाला? त्या व्यक्तीला चावू लागल्याच्या नंतर मग आता त्याला काही सुचना, आता काय करावं. वरती बघावं तर वाघोबा आहे. त्याला वाटलं आता माशा खूप चावते, आता विहिरीतच उडी मारतो. खाली बघितलं विहिरीमध्ये थोडसच पाणी होतं आणि त्या विहिरीमध्ये एक नागोबा होते. आता त्याला खाली उडी मारता येईना, कारण की खाली जर उडी मारली तर खाली नागोबा, आता वरती जर जावं तर वरती वाघोबा आणि मध्ये आगोबा. आगोबाज म्हणतो ना आपण त्या आग्याला. हा, त्या आग्या मोहोळ होता महाराज. वरती बघावं तर वाघोबा, मध्ये बघावं तर आगोबा आणि खाली बघावं तर नागोबा. आता त्याला काहीच सुधरत नव्हतं, आता काय करावं. परंतु झालं असं महाराज, त्या माशा त्याला चावत होत्या आणि पाला इकडं तिकडं हालत होता. त्याच्यामुळं झालं असं, त्या मधाचा एक थेंब त्याच्या नाकावर पडला आणि नाकावर पडल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, ते जिभेने चाटलं. जिभेने चाटल्याच्या नंतर तो मध त्याला एवढं गोड वाटलं की त्या गोडव्यामध्ये तो सगळं काही विसरला महाराज. काय की वरती काय आहे खाली काय आहे, सगळं काही विसरून गेलं. मला म्हणायचं एवढंच आहे, माझं तात्पर्य एवढंच आहे महाराज, संसारामध्ये सुख केवढं आहे, त्या मधाच्या थेंबा एवढं. आणि त्या मधाच्या एवढ्याशा थेंबामुळं आपण पूर्ण आयुष्य वाया घालतो महाराज. घालतो की नाही? सुख केवढं आहे, सुख पाहता जावा सुख आहे म्हणले संसारात. सुख पाहता जवा पडे आणि दुःख पर्वता एवढे. एवढं दुःख आहे महाराज संसारामध्ये.
तरी आपण संसार संसार संसार, बायको माझी, मुलगा माझा, गाडी माझी, बंगला माझा, आपण माझं माझंच करतो ना महाराज. हे माझं ते माझं ते माझं 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 म्हणतो महाराज. शेवटी कोई घेऊन जातो का? आतापर्यंत मला या पृथ्वी तलावर असा एक व्यक्ती दाखवा महाराज की त्यांनी एवढी मोठी इस्टेट कमवली आणि जाताना सोबत घेऊन गेला. दिसलं का तुम्हाला कोणी? महिला मंडळ दिसलं का? महिला मंडळचाच प्रश्न घ्या महाराज. त्यांना सोनं एवढं आवडतं, दागदागिने एवढे आवडतात महाराज. एक वस्तू घेतली की तिला वाटतं आता दुसरी करावी, ती भेटली की असं वाटतं आता तिसरी करावी. असं एक 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 अपेक्षा वाढतात महाराज. परंतु जेव्हा वरती जातात तेव्हा घेऊन जातात का? हा, गेले का महिला मंडळ घेऊन? मेल्याच्या नंतर सगळे लगे मेल माणूस की लगेच काय म्हणले महाराज? भूषणे घेती काढून यमाची हाती बांधून या देती, भूषणे घेती काढून. भूषणे देती कानोडिया. बघा किती छान प्रमाण दिलंय तात्यानी इथं. तर शेवटी कुणीही काही घेऊन जात नाही महाराज. फक्त माझं 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 करण्यामध्ये आपण सगळं आयुष्य या संसारामध्ये घालतो. जे नासणार आहे, जे सडक आहे, जे कुचक आहे, अशा संसारामध्ये आपण आपलं पूर्ण आयुष्य खर्च करतो महाराज. शेवटी आपल्या नशिबामध्ये दुःखच पडतं. तरी देखील आपण संसारासाठीच आपली मरेपर्यंत धडपड चाललेली असते मायबा. संसारामध्ये दुःख आहे हे सगळ्यांना माहिती आहे, परंतु संसार कोणालाच सोडू वाटत नाही महाराज. कुणीच संसार सोडायला तयार नाही. बघा इथं बाबा बसलेत, 60, 70, 80 वर्षाचे असतील. तुम्हाला जर मी विचारलं बाबा 60 वर्ष तुम्ही संसारामध्ये घालवले, तुम्हाला किती सुख प्राप्त झालं संसारामध्ये? काय म्हणाल तुम्ही? बाबांचं पहिल्यापासून एकच उत्तर आहे, दोन्ही आहे. म्हणजे त्यांना वाटतं एकच जर धरलं तर मग त्याच्यामुळे बाबा म्हणते दोन्ही आहे. घरचे येऊ द्यायचे नाही घरी. हा बरोबर आहे, बरोबर. ते जर म्हणले दुःख आहे तर घरचे म्हणणार दुःख आहे, मग कशाला आलात घरी मरायला? म्हणून बाबाचं बरोबर आहे, बाबा दोन्ही साईडला आहे. विठाला विठाला परंतु संसारामध्ये सुख आहे का महाराज? सुखही आहे, परंतु त्या पद्धतीनं जर आपण केलं तर सुख आहे महाराज. पण तसं करण्यासाठी आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यावी लागेल. त्या भगवंताची गोडी आपल्याला लागेल, तेव्हाच आपला संसार काय होईल? सुखाचा होईल. एक कवी खूप सुंदर म्हणतात, शेवटी या संसारामध्ये आपल्याकडे काही शिल्लक उरत नाही मायबाप हो. म्हणून फक्त त्या भगवान परमात्म्याचं काय करायचं? चिंतन करायचं, नामस्मरण करायचं. तुझा नाम भरोसा जग है
जग हे कुणाचे सांग भल्या मानसा कधी कधी लागे कधी लागे कधी लागेल रे वेड्या गोडी अभंगाची कधी लागेल वेड्या गोडी अभंगाची महाराज म्हणतात की संसारामध्ये जर असून आपण त्या भगवान परमात्म्याची भक्ती केली नाही तर आपलं काहीच खरं नाही महाराज, या जीवनाला देखील अर्थ नाही. म्हणून महाराज म्हणतात कधी लागे वेड्या गोडी अभंगाची. जसं संसारासाठी आपण धडपड करतो, संसारामध्ये हे मिळावं ते मिळावं, हे मिळावं ते मिळावं याच्यासाठी धडपड करतो, तसंच परमार्थामध्ये काय करायचं महाराज, भगवान परमात्मा मिळावा म्हणून काय करायचं, धडपड करायचं. आणि जर आपण धडपड केली तर तो भगवान परमात्मा आपल्याला खरंच दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही, त्याची मूर्ती आपल्याला खरंच दिसेल महाराज. करुण घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची. कधी लागणार माय बाप हो तुम्हाला गोडी, कधी लागणार त्या भगवान परमात्म्याला भेटण्याची कधी तुमची इच्छा होणार महाराज, कधी होणार. त्याच्यासाठी काही नाही महाराज, या संसारामध्ये काही नाही. आपण जर आज भाजी केली, कोणती भाजी आवडते बाबा तुम्हाला? वा, मेथीची भाजी. मेथीची भाजी बाबांना आवडते महाराज, किती आवडते महाराज, खूप आवडते. आणि ती भाजी जर आपण आज बनवली आणि तुम्हाला जर परवा दिवशी खायला दिली तर तुम्हाला आवडते ना भाजी, मग परवा दिवशी खायची ती, आज बनवायची, बरं उद्या खा, ताबडतोब कस काय भेटेल? तुम्हाला भाजी आवडते ना, मग आज खा उद्या
भेटल महाराज. मग जसं हे संसार नासकय तशी भाजी देखील काय आहे, नासणार आहे महाराज. माझं म्हणणंच एवढंच अर्थ आहे महाराज, हे संसार नासक आहे, कुचक आहे महाराज. तसंच आज केलेली भाजी उद्या आपण खाऊ शकत नाही. ताजं पाहिजे, बाबांना ताजं पाहिजे. मग भक्ती करा ना, त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा ना. जशी भाजी ताजी पाहिजे तसंच त्या भगवान परमात्म्याचं जर तुम्ही नामस्मरण केलं तर तुम्हाला मोक्ष मिळेल. सोपं आहे की नाही? पण आपण त्याच्यासाठी धडपड करतो का? म्हणून त्या संसारामध्ये राहून जर आपल्याला त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेता आली नाही तर या देहाला काय अर्थ आहे महाराज. तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सोडला संसार, सोडिला संसार माया तयावरी फार. जर आपण या संसारावरची माया कमी केली, तीच जर परमार्थावर लावली तर तो भगवान परमात्मा काय करतो, आपल्या मागे आणि पुढे आपलं रक्षण करत असतो महाराज, चालत असतो. तर भगवान परमात्मा आपल्या मागे आणि पुढे देखील चालतो. मग कोणाच्या मागे बरं रक्षण केलं? द्रौपदीच्या पाठीमागे महाराज. आणि अर्जुनाच्या पुढे सारथी म्हणून काम केलं. असंच केलं का? त्यांनी भक्ती केली नव्हती का? त्यांनी भक्ती केली म्हणून द्रौपदीला वस्त्र पुरवले आणि अर्जुनाचा सारथी झाला महाराज. फक्त सारथीच झाला नाही तर अर्जुनाची घोडे धुतली अनंते. बघा, अर्जुनाची घोडे देखील भगवान परमात्म्याने धुतले. त्या घोड्याचा खराडा भगवान परमात्म्याने केला बाप. का? कारण की अर्जुनाची भक्तीच तेवढी होती माय बाप हो. अर्जुनाचे रोम त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत होते. त्या भगवान परमात्म्याचे एक एक रोम त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत होतं महाराज. श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद अशी ध्वनी त्या रोम रोमातून येत होती महाराज. एवढी भक्ती त्या अर्जुनाची होती मायबाप. म्हणून भगवान परमात्म्याने गीता तू आम्हाला का नाही सांगितली बरं? हा आपण मनुष्यच आहोत ना. मग गीता अर्जुनालाच सांगितली का? तर अर्जुनाची भक्ती तेवढी श्रेष्ठ होती. अर्जुन त्या गीतेला काय गीता प्राप्त करण्यासाठी तेवढा तो समर्थ होता महाराज. तेवढी त्याची भक्ती होती. आणि खरं जर बघायला गेलं
तर भगवान परमात्म्याला अर्जुन खूप आवडायचा महाराज. कारण की भगवान परमात्म्याला ते भक्त आवडतात जे रात्र आणि दिवस काय करतात, त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतात, चिंतन करतात, भजन करतात. असा हा अर्जुन रात्र आणि दिवस त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत होता. म्हणून भगवान परमात्म्याने काय केलं, त्यालाच गीता सांगितली. आणि फक्त गीता सांगितली नाही तर त्या अर्जुनाचा सारथी देखील भगवान परमात्मा बनला. धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. आता मागे मागे हा भगवान परमात्मा काय करतो, चालतो. तर त्या द्रौपदीला वस्त्र पुरवले मायबाप हो, आणि सुख दुःख साहे अंगे. जर आपण त्या भगवान परमात्म्याची नामस्मरण केलं, भक्ती केली, तर तो भगवान परमात्मा काय करतो, आपले सुख आणि दुःखाचं काय करतो, निवारण करतो, स्वतः आपल्या अंगावर घेतो महाराज. तर ऐका, भगवान श्री कृष्णाला किती बायका होत्या? एकट्यानेच भागवत कथा ऐकली का गीता? तुम्ही सगळ्या भागवत कथा ऐकता का? मग भगवान परमात्म्याला किती बायका? किती? आता तर सगळ्यात झोपल्या का? नाही ना, 16,108. तुम्हाला किती? एकच सांभाळता येत नाही. त्या भगवान परमात्म्याच्या नादी लागू नका. त्यांचं फक्त आचरण काय करायचं, बघायचं, आचरणात आणायचं नाही महाराज. आपल्याला एक सांभाळणं होत नाही, 2 जर झाली तर वांदे होतात. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं काय करायचं, फक्त चरित्र ते उच्चारावे, फक्त त्यांचं चरित्र उच्चारायचं मायबाप हो, तसं करायचं नाही. तर त्या भगवान परमात्म्याला 1108 बायका होत्या. आणि त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने राधालाही नेलं. तिथं राधेला घेऊन गेले, आणि राधेला घेऊन गेल्याच्या नंतर त्या अगोदरच किती 16,108. आणि ही राधाही तिथं भगवान परमात्मा घेऊन गेले. आणि राधेला भगवान परमात्मा बिलकुल सोडायचे नाही, कारण की राधा ही भगवान परमात्म्याची प्रियशी आहे महाराज, असं मानलं जातं नाही का? भागवत कथेमध्ये देखील त्यांचं राधा नावाचा उल्लेख नाहीये, परंतु मानलं जातं. मग त्या राधेला तिथं आणल्याच्या नंतर बाकीच्या बाया जळायला लागल्या. तुम्ही जळता की नाही? महिला मंडळ, समजा तुमच्या मिस्टरांनी एखादी बाई घरी आणली, तुम्ही त्याचं किती स्वागत करणार? हार घालणार का त्यांना? वा वा छान झालं, एक आणली अजून, स्वागत करणार का? अहो स्वागत करणार का? नाही हो, काहीतरी मना नुसतं हसू नका. काय करणार? त्यांचा आवाजच माझ्यापर्यंत येत नाही महाराज, काय करावं? तर ऐका, त्या राधेला तिथं आणल्याच्या नंतर बाकीच्या बायका जळायला लागल्या. त्या म्हणायला लागल्या, आता हिला कशासाठी आणलं असेल, आणि हिचा आता आम्ही काय करणार, काटाच काढणार म्हणल्या. सगळ्यांनी विचार केला महाराज, आता काय करायचं, हिला इथून पळवून लावायचं म्हणे. सगळ्यांनी विचार केल्याच्या नंतर झालं असंच. एक दिवस भगवान परमात्मा झोपलेले होते, आणि ह्या सगळ्या बायकांनी मिळून कारस्थान तयार केलं. काय केलं तर एवढं गरम दूध केलं, एवढं गरम दूध केलं महाराज. त्या दुधाला उकळी येऊन येऊन ते दूध आटलं, एवढंच राहिलं. आणि ते दूध ग्लास मध्ये टाकलं आणि ते राधाला प्यायला दिलं. राधाला प्यायला दिल्याच्या नंतर झालं असं, राधाला काय माहिती काय केलं ते राधेने ते पिलं. राधाने दूध पिलं महाराज. परंतु राधा कोण होती? त्या भगवान परमात्म्याची निश्चिम अशी भक्ती करणारी ती राधा होती. राधामध्ये अखंड प्रेमाची धारा म्हणजेच राधा, अशी ती राधा होती. आणि त्या राधेनं ते दूध पिलं. आणि भगवान परमात्मा झोपलेले होते मायबाप.
आणि झालं असं रुक्मिणी माता, जांबुवंती, सत्यभामा ह्या सगळ्या त्या भगवान परमात्म्याजवळ गेल्या. झोपलेले होते भगवान परमात्मा. त्याचे पाय काय पाय सेवा करण्यासाठी तिथं गेले. सेवा करण्यासाठी गेल्याच्या नंतर झालं असं, जेव्हा पायाला दाबायला सुरुवात केली महाराज, तर भगवान परमात्म्याच्या पायावर एवढे एवढे फोडे. मग ह्यांनी विचार केला, अरे भगवान परमात्म्याच्या अंगावर सगळे फोडे आहेत. मग भगवान परमात्म्याला विचारलं, अहो भगवान परमात्मा म्हणे, हे काय झालं, तुमच्या अंगावर एवढे फोडे कस काय आले? मग भगवान परमात्मा म्हणले, अगे येड्यांनो, माझ्या प्रिय असलेल्या राधाला तुम्ही काय केलं? उखळत दूध दिलं. आणि ती कोण आहे? माझी निस्सीम भक्ती करणारी आहे. आणि जिथे माझा भक्त सतत मला विसरत नाही, सतत माझं नामस्मरण करत, त्याच्यावर मी कस काय येऊ देऊ? त्याच्यावर मी कस काय संकट येऊ देऊ? कारण की तुम्ही त्या राधेला दूध पाजलं, परंतु फोड मात्र त्या भगवान परमात्म्याला आले महाराज. म्हणून सुख दुःख साहे अंगे. म्हणून आपण जर त्या भगवान परमात्म्याची एवढी भक्ती केली, तर भगवान परमात्मा आपले दुःख देखील स्वतःच्या अंगावर घेतो. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. तर तो भगवान परमात्मा काय करतो? आपण जर त्याचं नामस्मरण केलं, तर तो भगवान परमात्मा आपले सुखही आणि दुःखही आपल्या स्वतःच्या अंगावर घेतो महाराज. आपल्या भक्ताला तो एवढासा देखील त्रास होऊ देत नाही महाराज. म्हणून त्या भगवान परमात्म्याची जर आपण भक्ती केली, तर तो भगवान परमात्मा निश्चित आपले देखील दुःख स्वतःच्या अंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. परंतु तेवढी भक्ती करणं गरजेचं आहे माय बाप हो. तेवढं नामस्मरण जर तुम्ही केलं, तर भगवान परमात्म्याला खरंच आपले सुख आणि दुःख स्वतःच्या अंगावर घ्यावं लागतं महाराज. म्हणून काय करायचं? त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं. त्या अर्जुनाने एवढी भक्ती केली माय बाप हो, म्हणून भगवान परमात्मा स्वतः त्याचं काय करतो? काम करतो. सगळं काही लाड त्याचे पुरवतो भगवान परमात्मा. अर्जुनाची घोडे धुतली अनंते. एवढाच नाही, तर तो भगवान परमात्मा त्या अर्जुनावर अद्भुत असं प्रेम करतो. असं सांगतात की देखा नवलतया प्रभू से,
अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपण करी पार्थाचे करी तू असे. आपण जर त्या भगवान परमात्म्याकडे बघितलं तर अर्जुनावर तो भगवान परमात्मा एवढा प्रेम करतो की अद्भुत. काय शब्द वापरले? अद्भुत. अद्भुत म्हणजे काय माहितीये का? लई, खूप, जीवाच्या पाड म्हणतात बाबा. हा, अद्भुत म्हणजे जीवाच्या पाड असं नाही बाबा. अद्भुत म्हणजे असं की ज्याच्यावर आपला विश्वासच बसत नाही त्याला म्हणतात अद्भुत. कशाला? ज्या गोष्टीवर आपला विश्वासच बसणार नाही त्याला म्हणतात अद्भुत. ऐकायचं का अद्भुत म्हणजे काय? दोन मित्र होते बाबा. एक शहरात राहायचा आणि एक आपल्या गावामध्ये राहायचा. ह्या रायरी गावातच होता एक. आणि एक कुठला होता? पुण्याला राहत होता बरं का. आता तो पुण्यावरनं आला आणि हा रायरीचा कुठं गेला? आपल्या औरंगाबाद स्टेशनवर. तुम्ही काही बी जर पिकवलं तर कुठं नेतात? मार्केटला. तुम्हाला सोपं गेवरा आहे, पण जर त्याच्यापेक्षा जर तुम्हाला चांगलं भाव मार्केट जर बघायचं असेल तर काय? औरंगाबाद, जालना या ठिकाणी तुम्ही घेऊन जाल ना. मग औरंगाबाद स्टेशनवर त्यांची भेट झाली महाराज. कारण की तो तिकडून येत होता पुण्यावरनं आणि हा तिथं स्टेशनवर दोघांची भेट झाली. दोघांची भेट झाल्याच्या नंतर खूप दिवसानंतर भेटले बाबा दोघं मित्र. कडकडून मिठी मारली आणि दोघं एकमेकाला विचारू लागले, तू कसा आहेस? बरा आहेस का? काय चाललं तुझं? कस काय? म्हणजे आता ते लहानपणापासून सोबत होते आणि मोठे झाल्याच्या नंतर तो तिकडे गेला, त्याचा बिझनेस तिकडे चालू झाला, ह्याचं शेतामध्ये चालू झालं. तो म्हणला, तू काय करतो रे बाबा? आपला राहिरीचा त्याला विचारतो, तू काय करतो पुण्यामध्ये? तो म्हणला, मी उत्कृष्ट काय करतो म्हणे, एक कंपनी आहे म्हणे माझी, स्वतःची कंपनी. तो म्हणला, हा कंपनी? कसली कंपनी आहे रे दादा म्हणे तुझी? तर म्हणे माझी भांड्याची कंपनी आहे. बरं म्हणे, कसले भांडे बनवतो? म्हणे पातिले बनतात म्हणे माझ्या कंपनीमध्ये. एवढे पातिले बनतात म्हणे, एवढे पातिले बनतात की एका पातिल्यामध्ये 1000-2000 व्यक्ती माणसं बसून ते पातिलं घडवतात म्हणे. एवढा मोठा माझा पातिल्याचा कारखाना आहे. हा म्हणला, अरे बाप रे, 1000-2000 माणसं बसून ते घडवतात म्हणजे ते पातिलच केवढं मोठं असेल म्हणे. आणि तुझी कंपनी लईच मोठी आहे म्हणे. मग त्यांनी विचारलं, माझं तसं आहे, जाऊ दे म्हणे बाबा, तुझं कसं आहे सांग? तू काय करतो? शेती करतो. काय करतो म्हणे? काय पिकवतो शेतामध्ये? माझी भोपळ्याची शेती आहे म्हणे. कशाची? मी भोपळा पिकवतो म्हणे शेतामध्ये. कसं असतं रे ते भोपळा? म्हणले माझ्या शेतामध्ये एवढे भोपळे आहेत म्हणे, एवढे भोपळे आहेत काय सांगू म्हणे तुला. एक जर भोपळा मला शेताच्या बाहेर आणायचं असेल तर 20 टायरी गाडी लागते म्हणे एक भोपळा आणायला. किती? एक भोपळा. तो म्हणला, अरे बापरे, एवढा भोपळा मी कधी नाही बघितला म्हणे, आयुष्यात नाही बघितला. तो म्हणला, अरे एवढा भोपळा तुझ्या पातेल्यात बसला पाहिजे ना, तेवढा भोपळा आहे म्हणे. आता याला काय म्हणायचं? अद्भुत. याच्यावर तुमचा विश्वास बसत का? एक भोपळा बाहेर काढायला 20 टायरी गाडी लागल का बाबा? मग ह्याला म्हणतात अद्भुत. अजून ऐका अद्भुत काय. जर तुम्हाला कळलं नसेल तर एक अजून ऐका. बघा, 2 डॉक्टर होते गावामध्ये. किती? 2 डॉक्टर होते. आता डॉक्टरांना काय, माणसाला गर्वच नसतो महाराज कोणत्याच गोष्टीचा. बायाला लय असतो की नाही का? महिला मंडळ. आता डॉक्टर तर गेले सुटून, पण बायांचं तिथं चालू झालं. ती म्हणली, बाई तुझा म्हणजे तुझे मिस्टर काय करतात? ते म्हणे माझे मिस्टर डॉक्टर आहे. ती म्हणले माझे पण डॉक्टर आहे. म्हणले तुझे मिस्टर कसले डॉक्टर आहे? ते म्हणले माझे मिस्टर काय नाही म्हणे, आपले प्राणी पशु पक्षी प्राणी आहेत का त्यांचे डॉक्टर आहेत म्हणे. ते म्हणले बाई चांगलं काम करतात तुझे मिस्टर. म्हणले काय करतात? ते म्हणे अगं काल परवा काय झालं म्हणे, एक कुत्रा ना त्याच्या अंगावरनं
गेला म्हणे, त्याची शेपटी काय झाली, तुटली म्हणे, त्याची शेपूट तुटली आणि माझ्या मिस्टरांनी त्याला गोळी औषध इंजेक्शन देऊन देऊन घरीच बरा केला म्हणे. ते म्हणली बाई तुझा मिस्टर लयच हुशार दिसतो. ते म्हणले तुझे मिस्टर काय करतात. ते म्हणे माझा पण मिस्टर लय हुशार आहे, डॉक्टर आहे. तुझ्या मिस्टराचं काय कौतुक सांगते म्हणे, त्यांनी तर ते कुत्र्याला औषध इंजेक्शन दिले म्हणे आणि त्या कुत्र्याला जिवंत केलं, म्हणजे चांगलं केलं. माझे मिस्टर असे आहेत म्हणे की एक डॉक्टर जात होता आणि त्याच्या खाली कुत्रा आला, त्याची शेपूटच तुटून पडली आणि ती शेपूट माझ्या नवऱ्याने घरी आणली म्हणे, त्या शेपटीलाच गोळी औषध इंजेक्शन दिलं आणि त्या शेपटीपासून कुत्रा तयार केला म्हणे. विठाला विठाला. याला काय म्हणतात, अद्भुत. आता हे शक्य आहे का, नाही. ज्या गोष्टी शक्य नाही त्याला काय म्हणतात महाराज, अद्भुत. असंच प्रेम तो भगवान परमात्मा अर्जुनावर करत होता. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे. आपण जर त्या भगवान परमात्म्याची भक्ती केली तर तो भगवान परमात्मा आपल्यावर देखील काय करतो, अद्भुत प्रेम केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काय करायचंय, त्या भगवान परमात्म्याचं काय करायचं महाराज, भक्ती करायची. ऐका, अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तर धावे चाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे. आपण जर त्या भगवान परमात्म्याची भक्ती केली तर तो भगवान परमात्मा काय करतो, आपल्या मागे पुढे चालतो. याने घ्यावे नाम, याने घ्यावे नाम, तिसी करणे त्याचे काम. आपण जर त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण जर केलं तर तो भगवान परमात्मा काय करतो, आपले काम करतो महाराज. मग कोणाचं काम केलं, कोणाचं काम केलं, तर माझ्या चोखोबारायाचं काम केलं, माझ्या निळोबारायाचं काम केलं, माझ्या तुकोबारायाचं काम केलं, माझ्या जनाबाईचं काम केलं. जनाबाईला दळण दळू लागला महाराज भगवान परमात्मा. त्याचं कारण काय, तर त्यांनी काय केलं, नामस्मरण केलं. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडा दार हाका मारी. तर चोखोबारायाच्या पत्नीचं बाळात पण केलं महाराज माझ्या भगवान परमात्म्यानं. जनाबाईला दळण दळू लागला भगवान परमात्मा. कशामुळं, तर त्यांनी नामस्मरण केल्यामुळं. बरं का, आपल्याला वेळ कमी आहे त्याच्यामुळं काय, आता गाडी थोडी स्पीड मध्ये पळेल महाराज. बरं का, गतिरोधक नाही आता, चालेल ना. हा हा 10:30ला संपवायचं का, 11ला. बरं ठीक आहे. तुम्ही जर म्हणाल तर 4 वाजेपर्यंत करते मी. हा झोप देणार नाही मी कोणाला. तर ऐका, याने घ्यावे नाम, याने घ्यावे नाम, तिसी करणे त्याचे काम. आपण जर त्या
घेतल्याशिवाय राहणार नाही. त्या जनाबाईला भगवान परमात्मा काय करायचा, दळण दळू लागायचा. जनाबाई दळण दळायला बसल्या की भगवान परमात्मा यायचा आणि त्या जनाबाई सोबत सोबत काय करायचा, दळण दळू लागायचा. मग जनाबाई काय अशा मोक्या होत्या का? जात्यावर बसल्या की जनाबाईचं लगे काय चालू व्हायच्या, ओव्या चालू असायच्या. महाराज जनाबाई लगेच जात्यावर बसल्या की लगेच म्हणायच्या काय, सुंदर माझे जाते ग फिरते पोहते ग, ओव्या गावो कौतुके तू ये रे बाला, ओव्या गावो कौतुके तू ये रे बाला. काय सुंदर असं ते गाणं म्हणू लागायच्या. एकदा झालं असं, भगवान परमात्मा दळण दळायला बसले आणि कोण बसल्या, विसरल्या का, जनाबाई. हा बाबा लक्ष ठेवत जा. जनाबाई बसल्या आणि भगवान परमात्मा बसले आणि जनाबाई म्हणू लागल्या काय, विठ्ठल माझा पिता ग, विठ्ठल माझा पिता ग. भगवान परमात्मा पण म्हणू लागले विठ्ठल माझा पिता ग, विठ्ठल माझा पिता. जनाबाई म्हणल्या ठीक आहे जाऊ द्या पिता. म्हणल्या रुक्मिणी माझी माता ग, रुक्मिणी माझी माता ग. भगवान परमात्मा म्हणू लागले रुक्मिणी माझी माता ग, रुक्मिणी माझी माता. जनाबाई डोक्याला हात लावून बसल्या. म्हणल्या भगवान परमात्मा काय करता हे. वडील म्हणले ठीक आहे जाऊ द्या मी सोडून दिलं. रुक्मिणी माता आहे का तुमची. म्हणले भानावर येत जा थोडं. भगवान म्हणले अगं जने, मला एकदा जर माझा भगवान माझा भक्त जर काही करायला लागला तर मी काय करतो, त्याच्या पाठीमाग तसंच करू लागतो. म्हणे मी भानावर नसतो. माझा भक्त जसं जसं काय करतो मी तसं करतो म्हणे. म्हणजे भगवान परमात्मा म्हणतात माझे भक्त गाती तेथे भगवान परमात्मा म्हणतात अगं जने, माझे भक्त जे काही करतात ना त्याच्यामध्ये मी लीन होतो म्हणे. ते काय करतात तसंच मी करू लागतो म्हणे. मी काही भानावर नसतो. तेव्हा जनाबाई म्हणतात भगवान परमात्मा रुक्मिणी माझी माता आहे, तुमची पत्नी आहे, म्हणून तुम्ही हे म्हणू शकत नाही. तर एवढं प्रेम ते भगवान परमात्मा काय करतात आपल्या भक्तावर करतात. अजून बघायचं का किती प्रेम करतात भगवान परमात्मा. चोखोबाच्या पत्नीचं बाळात पण भगवान परमात्म्याने केलं मायबाप. एवढंच नाही तर ऐका, अर्जुन आणि भगवान परमात्मा एकदा कुठं चालले होते महाराज फिरायला. तुम्ही गेले की नाही फिरायला कुठं. वा वा वा. भगवान बाबा पंढरपूरला गेले फिरायला. फिरायला असंच आम्ही फिरायला म्हणायला, इथं दर्शनाला नाही म्हणायला. मग तेच म्हणलं फिरायला. ते दोघं फिरायला गेले. मी म्हणलं तुम्ही फिरायला गेले का. फिरण्याचा विषय चालू, इथं दर्शनाचा नाही. अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण दोघं फिरायला गेले. आता फिरायला कुठे गेले ते माहितीये का तुम्हाला. काम्यक वनामध्ये. काम्यक वनामध्ये गेल्याच्या नंतर आता तुम्ही लग्न झाल्यावर जातात ना मुलं फिरायला जोडप्याने. हा ते फिरणं आता लक्षात घे.
दोघं गेले फिरायला, काम्यक वनामध्ये गेले. सुंदर असं ते वन आहे, सुंदर अशी बाग आहे, फुलांनी सुंदर सजलेले तिथं झाडं आहेत महाराज. रंगीबिरंगी फुलं आहेत, कोकिळ मंजूळ गाणी गात आहे, मोर पिसारा फुलतोय आणि सुंदर थुई 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 असा पाऊस पडतो आहे आणि सुंदर असं हिरवगार गवत आहे. असं ते काम्यक वन आहे. आलं ना सगळ्याच्या लक्षात आता? सगळ्यांना असं ते नजरेसमोर आणा बर का. सुंदर छान रंगीबिरंगी फुलं आहेत, सुंदर छान असं हिरव हिरव गवत आहे आणि छान असं कोकिळ मंजूळ गाणी गात आहे, मोर थुई 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 नाचत आहे आणि छोट छोट काय एक एक थेंब तिथं पाऊस चालू आहे. असं सुंदर वातावरण आहे तिथं. आणि तिथं गेल्याच्या नंतर अर्जुनाला काय आठवलं मायबाप? अर्जुनाला वाटलं इथं जर रुक्मिणी असती तर, सुभद्रा सॉरी, इथं जर सुभद्रा असती तर. एवढंच त्या अर्जुनाने काय केलं महाराज? विचार केला. म्हणले इथं जर सुभद्रा असती तर, एवढंच ते मनामध्ये म्हटले. आणि त्या भगवान परमात्म्याला काय कळत नाही महाराज, न सांगत न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर, विश्वी विश्वंभर, परिहरची न लगे, परिहरची न लगे. असं त्या भगवान परमात्म्याला त्याच्या मनामधलं कळलं महाराज. आणि भगवान परमात्मा म्हणले, अरे अर्जुना, रात्री म्हणे खूप असं जेवण केलं म्हणे, तर्री तर्री खाल्ली म्हणे, आता मला जायचंय म्हणे, 5 मिनिटामध्ये येतो जाऊन. भगवान परमात्मा म्हणले, अर्जुन म्हणले ठीक आहे म्हणे, जा मा. भगवान परमात्मा गेले, इकडून गेले आणि इकडून सुभद्रेचं रूप घेऊन आले महाराज. लगेच तिथं सुभद्रा आली. अर्जुनाने त्याला बघितली. अर्जुन म्हणला, सुभद्रे तू? ते म्हणले, हा. अहो तुम्ही माझं नामस्मरण केलं आणि मी येणार नाही असं कधी होईल का? तुम्ही मनामध्ये जरी माझं नामस्मरण केलं, मला जरी हाक मारली, तर मी तुमची काय आहे? काय आहे? अर्धांगिनी आहे महाराज. तुम्ही जे म्हणता ते काय होतं मला समजतं म्हणे. आणि म्हणून मला पण तुमची आठवण आली म्हणे, म्हणून मी इथं आले. ठीक आहे म्हणे, बरं झालं आलीस. मी आतापर्यंत तुझीच आठवण काढत होतो म्हणे, बरं झालं या सुंदर अशा वनामध्ये येऊन मला तुझीच आठवण झाली म्हणे. मग खूप दिवसानंतर ते दोघं भेटले. दोघांच्या छान सुंदर सुंदर अशा गप्पा तिथं चालू आहेत. आता दोघं नवरा बायको जर त्या वनामध्ये भेटले महाराज, तर ते काय काय गप्पा करतील ते काय ऐकायचंय का तुम्हाला? हा, मग द्या सोडून. एवढे बोलले महाराज, एवढे बोलले. किती तास गेला तिथं? अर्धा तास. अर्धा तास कधी निघून गेला हे दोघांना देखील समजलं नाही. अर्धा तास निघून गेला. नंतर मग अर्जुन थोडेसे शुद्धीवर आले. म्हणले, अग सुभद्रे, भगवान परमात्मा यायची वेळ झाली म्हणे, भरपूर वेळ झाला, आता तू जाय म्हणे. ते म्हणले, जाऊ? म्हणले, हा ठीक आहे म्हणे, जाते. ती थोडीशी पुढं जायची आणि मागं फिरून बघायची, पुढं जायची मागं फिरून बघायची. मग हे म्हणले, अगं काय झालं? हे बघा, एवढी गोष्ट नवऱ्याने ओळखायला पाहिजे बरं का. काही ओळखो ना ओळखो, जर एखादी बायको तुमची माहेरी चालली आणि ती जर फिरून 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 पुन्हा येत असेल, तर तुम्ही समजायला पाहिजे हिला अजून काहीतरी पाहिजे किंवा बोलायचंय. हा, मग अर्जुनाला समजलं ही पुढे जात नाही, मागच फिरून बघते, पुढे जात नाही.
हिला काहीतरी पाहिजे. ती म्हणली अहो खरंच जाऊ का? ते म्हणले हा. ते म्हणले अहो आपण एवढा वेळ इथं बोललो, अर्धा तास कधी निघून गेला कळलं नाही. एवढा तास आपण इथं छान सुंदर घातलंय, मग मला इथं आपण एवढं छान एवढं वातावरण केलं, म्हणजे एवढं सुंदर इथं वेळ घातला महाराज, मग मला आठवण म्हणून काहीतरी द्या ना. कारण की ती जर आठवण मला तुम्ही दिली तर भविष्यामध्ये पुढं आपल्याला जर त्या क्षणाची आठवण झाली तर आपल्याला जर काही खूण तुम्ही दिली तर ते बघून काय होईल, इथलं स्मरण होईल म्हणे. ते म्हणलं बरं हा तुझं बरोबर आहे. मग अर्जुनाकडे काहीच नव्हतं, परंतु त्याच्या हातामध्ये काय होत्या, अंगठ्या होत्या. अर्जुनाने पटकन एक अंगठी काढली, ती सुभद्रेला दिली. सुभद्रेने ती बोटामध्ये टाकली महाराज, बोटामध्ये घातली आणि मग ती गेली. गेल्याच्या नंतर झालं असं, ती गेली इकडून आणि लगेच इकडून भगवान परमात्मा आले. आल्याच्या नंतर झालं असं काय, आता भगवान परमात्म्याला घाई लागली घरी जायची. ते म्हणले आता अर्जुना चल म्हणे घरी. ते म्हणले ठीक आहे चला. अर्जुनाला घोड्यावर त्या रथावरती बसवलं भगवान परमात्मा. भगवान परमात्मा काय करायचे, अर्जुनाला घोड्यावर त्या रथावरती बसवण्यासाठी स्वतःचे हात खाली मांडायचे महाराज, आणि अर्जुन बुटा सहित त्या भगवान परमात्म्याच्या पायावर हातावर पाय द्यायचा, रथामध्ये चढायचा. रथामध्ये अर्जुन चढला आणि रथावरती सारथी म्हणून भगवान परमात्मा बसले. आता भगवान परमात्म्याला दाखवायचं ना अंगठी घातली होती ना बोटामध्ये. आता भगवान परमात्मा काय करायचे, त्या घोड्याला असं चाबूक घ्यायचे, असं मारायचे, असं करायचे आणि ती बोट असं मागं न्यायचे आणि असं मारायचे. मग असं बरेच वेळ झाला. आता भगवान परमात्म्याला ती अंगठीच दाखवायची होती. मग झालं असं, अर्जुनाने ती पाहिली, ती अंगठी भगवान परमात्म्याच्या बोटामध्ये पाहिली. अर्जुन तर कायच म्हणजे तो घाबरला. तो म्हणला अरे बापरे, मी ही अंगठी सुभद्रेला दिली होती आणि ही अंगठी भगवान परमात्म्याकडे कसं काय आली. आता त्याला काही राहीना. तो म्हणला भगवान परमात्मा पटकन चला म्हणे, रथ पटकन पळवा, चला म्हणे घरी लवकर. घरी आले, रथ सोडवला, लवकरच पळत पळत तो सुभद्रेकडे गेला आणि त्याला म्हणला अगं आपण काम्यकोणामध्ये भेटलो, सुंदर अशा गोष्टी गप्पा गोष्टी आपण केल्या, तुला मी आठवण म्हणून अंगठी दिली, अंगठी कुठे आहे? म्हणला कुठलं काम्यकोण, कसली अंगठी, काय तुम्ही काय येडे झाले का म्हणे. म्हणला अगं मी तुला अंगठी दिली. तर म्हणलं काय नाही म्हणे, अंगठी गिंगठी काय नाही. मग ते परत आला, त्याला समजलं की ती सुभद्रा नव्हती तर कोण होता, सुभद्रा होता. मग त्यांनी ते समजलं. म्हणला भगवान परमात्मा चुकी झाली म्हणे, तुम्ही काय करू शकताल ह्याचा काही पत्ता नाही. म्हणून देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे. एवढा तो भगवान परमात्मा काय करतो, आपल्या भक्तावर प्रेम करतो आणि त्याला जी काही इच्छा असेल ती इच्छा तो पूर्ण करण्यासाठी तो बायकोच काय तर तो काही देखील बनवू शकतो महाराज. तेवढं सामर्थ्य त्या भगवान परमात्म्याकडे आहे महाराज. आणि असा तो भगवान परमात्मा काय आहे, कृपेचा कोवळा आहे महाराज. असं जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या Ave
Ah
तुका म्हणे भोळी, तुका म्हणे भोळी, विठ्ठल कृपेची कोवळी, धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने एकदा भजन करायचंय. विठोबा सोडीला संसार, सोडीला संसार, माया तयावरी फार, धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. याने घ्यावे नाम, याने घ्यावे नाम, तिसी करणे त्याचे काम. तुका म्हणे भोळी, तुका म्हणे भोळी, विठ्ठल कृपेची कोवळी, धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. धावत्या वेगामध्ये जसा अभंग सोडवण्याचा प्रयत्न केलाय महाराज, त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही चांगलं वाटलं असेल ते तुम्ही घ्या. जे काही माझ्याकडून अपशब्द गेले असतील, जे काही वाईट शब्द गेले असतील ते मला परत करा. अभंगाचा अर्थ असाच असेल असं नाही, अभंगाचा अर्थ असाच असेल नाही, कारण की असाच असू शकतो असं पण नाही महाराज. जे काही मी सोडवले ते माझ्या बुद्धीप्रमाणे सोडवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे मायबाप हो. त्यामुळं जे काही त्याच्यामध्ये चुकीचं गेलं असेल ते मला परत करा, आणि जे काही चांगलं असेल, जे काही गोड असेल ते तुम्ही घ्या. सगळ्यांनी खूप सुंदर असं माझं कीर्तन तुम्ही श्रवण केलं. तुम्ही सगळेजण थांबलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देते. सगळ्यात मेन म्हणजे जे माझं आवाज शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात असे असणारे सुंदर असं या माईक सिस्टीम वाले दादा शिवबा मंडप या गावचेच आहेत राहिरीता. यांनी खूप सुंदर असा आवाज दिला महाराज, एक देखील शब्द बोलू दिले नाही. त्याच्यामुळं माईक सिस्टीम वाल्यांना देखील धन्यवाद देते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कार्यक्रम तुम्हाला पुन्हा एकदा YouTube चॅनल मार्फत बघता येणार आहेत. असे असणारे आमचे दादा, चॅनलचं नाव आहे आनंद कीर्तनाचा. या चॅनल माध्यमातून तुम्ही हे कीर्तन पुन्हा बघू शकता. दादांना देखील धन्यवाद देते. आणि खूप सुंदर तुम्ही सगळ्यांनी मला साथ केली त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देते. कुणी राहिलं असेल तर मला काय करा, क्षमा करा. तुमची मुलगी म्हणून पदरात घ्या आणि कीर्तन संपलं असं काय करते, जाहीर करते. आणि शेवटी जाता जाता 2 शब्द बोलून जाते. मायबाप हो, तेवढं मात्र लक्ष देऊन ऐका. ऐका, या जगामध्ये कुणी कुणाचं नाही मायबाप हो. सगळे लोक संसारासाठी खटपट करतायत, परंतु सुख कुणाला मिळत नाही. सुखाच्या माग धावता धावता लोक आपल्या व्यक्तीपासून लांब होत चाललेत महाराज. आपल्या जवळ व्यक्ती असतात उभे, परंतु आपण त्यांना बघत नाही. कारण की आपण सगळे सध्या मोबाईल मध्ये काय आहोत, बिझी आहोत महाराज. आओ म्हातारे चष्मे लावून बघतात त्या मोबाईलला, जवळ कोण उभं याचं देखील त्यांना मेळ नसतं. या अशा युगामध्ये आपण काय झालंय, व्यक्ती जे जवळ आहेत ते काय झालेत महाराज, दूर झालेत. म्हणून त्या मोबाईल मधून थोडासा वेळ काढा आणि तोच वेळ आपल्या आई वडिलांना द्या.
तोच वेळ जर आपण आई वडिलांना दिला, आई वडील काही मागत नाही मायबाप हो आपल्याकडून, काहीच नाही. मुलगा कितीही कमवू द्या, कितीही श्रेष्ठ असू द्या, कितीही मोठा होऊ द्या, आई वडील त्याचं काय करतात, कौतुक करतात. परंतु तोच मुलगा जर आई वडिलांना बोलत नसेल तर त्या आई वडिलांना किती दुःख होत असेल, किती त्यांनी दुःख सहन केलंय या जीवनामध्ये, त्याच्यासाठी किती दुःख सहन केलंय. म्हणून त्याचं मन मात्र काय करा, दुखवू नका. म्हणून आई वडिलाची सेवा करा. माझ्या कीर्तनामध्ये फक्त एवढंच एक वाक्य तुम्ही घेऊन जा. कीर्तन ऐकलं नाही तरी चालेल, परंतु एवढं एकच वाक्य घेऊन जा. काय, फक्त आई वडिलांची सेवा करा. तुम्ही जर आई वडिलांची सेवा केला तर तुमचं इथंच काय आहे, चारी धाम केल्याचं पुण्य इथं तुम्हाला प्राप्त होतं महाराज. कुठल्या देवाला जायची गरज नाही, पंढरपूरला जायची गरज नाही, काशीला जाण्याची गरज नाही, कुंभमेळ्यामध्ये जायची गरज नाही, त्या प्रयागराजला जायची गरज नाही. घरी बसूनच काय करायचं, आई बाप केवळ काशी आणि तेने न जावे तीर्थासी. ज्यांच्या घरामध्ये आई वडील आहेत त्यांनी तीर्थयात्रा करू नये मायबाप हो. फक्त त्या आई वडिलांची तुम्ही सेवा करा. म्हणून त्या आई वडिलांची काय करायची, सेवा करायची. त्यांचे चेहरे बघा. तुम्ही जर त्यांची सेवा केली ना मायबाप हो, त्यांचे चेहरे एकदम खुलून दिसतील. त्यांच्या चेहऱ्यावरच तुम्ही हावभाव बघा. तुम्ही जर त्याला बोललात तर त्यांचे चेहरे खुश असतात महाराज. म्हणून त्या आई वडिलांना कधीही दुखवू नका, दुखवायचं नाही, बिलकुल नाही. आणि ते आई वडील जिवंत असताना जर आपण त्याची सेवा केली तर आपल्याला सगळं पुण्य काही न करता मिळतं महाराज. म्हणून त्या आई वडिलांची काय करायची, सेवा करायची. कोणाला आठवण करायची, त्या भक्त पुंडलिकाला. करे माय पिताची सेवा आठवण पुंडलिकाला. करे माय पिताची सेवा आठवण पुंडलिकाला. दुखवू नको रे कधी मानवा तुझ्याच आई बापाला. दुखवू नको रे कधी मानवा तुझ्याच आई बापाला. आई बापाला, आई बापाला, आई बापाला, आई बापाला. म्हणून काय, त्या आठवायचं त्या पुंडलिकाला कशी त्यांनी भक्ती केली. आज देखील भगवान परमात्मा विटेवरती उभे आहेत महाराज. एवढी त्यांनी भक्ती केली, त्याला आठवायचं आणि त्या आई वडिलांची सेवा करायची मायबाप हो. आठवण करा. खूप सुंदर अशा कवी आहेत, त्यांनी आई वडिलाविषयी खूप सुंदर असे त्यांनी कविता केल्या मायबाप हो. आई जर असेल घरामध्ये तर त्या घरामध्ये सदैव काय असतं, आई वडील जे घरामध्ये आहेत त्या घरामध्ये सदैव मांगल्य असतं महाराज. सुख समाधान तिथं नांदत असतं. आणि एकदा का आई वडील या जगातून निघून गेले तर आपल्यावरती प्रेम करणारं दुसरं कोणी राहत नाही. एकदा जर आई वडील या घराला सोडून गेले तर त्या घराला घर पण राहत नाही. त्या घराला कोणी कुत्र देखील विचारत नाही. शेवटी काय करतो महाराज आपण, आई वडील जेव्हा असतात त्यांना एक फक्त काय मागतात, ते एक भाकर आणि कोरड्यास. तेवढं जर आपण त्यांना जिवंत असताना जर घातलं नाही आणि मेल्यावरती काय करतो, बुंदी लाडूची पंक्ती बसवतो. ते खायला येतात का परत? बुंदी लाडूच्या पंक्ती बसवशी, बुंदी लाडूच्या पंक्ती बसवशी, नंतर तुझे वाया मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. विसरू नको रे आई बापाला,
तुला मिळेल बंगला गाडी सिटीवाडी मोटर गाडी आई बाप मिळणार नाही हे ध्यान राहू दे थोडी हे ध्यान राहू दे थोडी सगळं मिळेल बायको मिळेल बंगला मिळेल गाडी मिळेल तुला जे पाहिजे ते मिळेल पण एकदा का आई वडील गेले ना माय बापू ते पुन्हा कधी दिसत नाही आपल्याकडे कितीही पैसा असू द्या पैसा आपल्याकडे कधीही येईल पण एकदा आई वडील गेले ना ते पुन्हा कधी दिसत नाही ढगाड गेलेला सूर्य पुन्हा उगू शकतो पण माती आड गेलेली आई कधी पुन्हा येत नाही महाराज म्हणून झालेली सेवा इथेच संपवते आणि सेवेला पूर्ण विराम देते ज्ञानेश्वरा